कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भरदिवसा ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली असून बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने लुटले आहेत। 3 आरोपी बुरका परिधान करून दुकानात शिरले तर चौथा आरोपी बाहेर उभा राहून परिसरावर लक्ष ठेवून होता। दुकानात प्रवेश करताच कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून काउंटरमधील मौल्यवान दागिने लुटण्यात आले। काही मिनिटातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच सीवूड्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींनी आधीच रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सीवूड्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे। त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते। त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे। किती मुद्देमाल असेल? मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे। किती होते आणि कशी एक्झॅक्टली 3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत। सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे। काही फायरिंग वगैरे केलं असेल? नाही। किती पथक आले? आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे 4 युनिटच्या 4 टीम आहेत। क्राईम ब्रांचचे डॉग स्क्वॉड आहे, बाकी FSL व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे। बाकी सर्व टेक्निकल ॲनालिसिस चालू आहे। आरोपींची काही ओळख पटलेली आहे? सद्यस्थितीत नाही।